गोपाल कृष्ण भगवान की जय. झालं काय की आता विठ्ठल पंतांचं रुक्मिणी मातेशी विवाह झाला आणि आळंदीत आलेले आहेत, सिद्धो पंतांकडे राहत आहेत. परंतु आळंदीमध्ये सर्वत्र चर्चा जी सुरू झालेली आहे की संन्यासाश्रम सोडलेला आहे आणि गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. छे, या पद्धतीचं धर्माच्या विरुद्ध कार्य यांनी केलेलं आहे. मग काय हो, ज्या वेळेला धर्माच्या विरुद्ध काहीतरी कार्य केलं असं सांगितलं जातं त्यावेळेला बाकीचे लोक अगदी बोलायला तयारच होतात. आणि मग प्रत्येकजण गावातले एकमेकांना बोलतायत आणि सांगतायत की ह्या जावई बापूंना आपल्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे. बरं, नुसतंच राहण्याचा अधिकार आहे असं नाही आहे. कुठंतरी सभा असेल तर त्या ठिकाणी सभेला गेले तर सभेमध्ये लगेच कुणीतरी त्यांचा अपमान करायचा आणि बाजूला घालून द्यायचे. आता तर गावामध्ये अशी बातमी पसरली की गृहस्थाश्रम स्वीकारलेले आहे ना, संन्यासाश्रम सोडलेला आहे. मग आता ज्या त्या घटकामधल्या लोकांना सांगण्यात आलं की यांचं कुठलंही कार्य आपण करायचं नाही. शिंप्याकडे गेले तर शिंपी कपडे शिवून देण्यास तयार नाही आहे. त्याचबरोबर सुताराकडे गेले तर सुतार यांचं कोणतंच काम करणार नाही आहे. चांभाराकडे गेले तर त्यांना सांगून ठेवलेलं की यांच्यासाठी जोडे तयार करायचे नाही आहे. आणि भिक्षा मागून खात असताना आळंदीमध्ये ज्या ज्या ब्राह्मणांच्या घरी चाललेल्या आहेत त्या त्या सगळ्या ब्राह्मणांनी एकमताने ठरवलेलं आहे यांना भिक्षासुद्धा द्यायची नाही. केवढं ते अपमानित जीवन. आणि बरं, हाच अपमान कमी म्हणून का कोण जाणे, आज आळंदीमधले सगळे ब्राह्मण एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलंय की सिद्धोपंत आपल्या घरामध्ये आपण या धर्मभ्रष्ट जावयाला जवळ ठेवून घेतलेले, तेव्हा आता लक्षात घ्या यांना आधी तुमच्या घराच्या बाहेर काढून द्या. कारण जर तुम्ही यांना तुमच्या घराच्या बाहेर काढलं नाही तर आम्ही सर्वजण मिळून आपणासही वाळीत टाकू. बातमी ऐकली. आणि त्यावेळेला आज विठ्ठल पंत आपल्या पत्नीशी वार्तालाप करताना सांगतायत की छे, काय ते हे जिनं या आळंदीमध्ये या पद्धतीचा त्रास होतोय त्यापेक्षा का आपण आपल्याच आपेगावाला गेलं तर त्या ठिकाणी किमान ब्राह्मण वर्ग कमी आहे, आपल्याला त्रास तर कमी होईल. काही कालखंडपर्यंत आपेगावला जाण्याच्या अगोदर सुद्धा सिद्धबेटामध्ये आले, राहिले तिथं. पण तिथं आता भिक्षा नाही, काहीच नाही ना. मग ते काहीच नसताना कंदमुळं खायचे, त्या गंगेचं पाणी प्यायचं, एवढंच काय. आणि शेवटी तो त्रास सहन न झाल्या कारणानं आज दाम्पत्य हे आपेगावामध्ये आले. आपेगावामध्ये आले तर मनाला थोडी शांतता लाभते की त्रास तर कमी आहे म्हणून. पण आत्ता पावे तो 12 वर्षाचा कालखंड संपलेला. दर दिवशी विठ्ठलपंत भगवंताची आराधना करायचे आणि त्या भगवंताला म्हणायचे की तू सांगितलं होतं की देवाचे अवतार आमच्या पोटी जन्माला येणार आहेत आणि गुरूंच्या वचनावर चालायचं म्हणून तर हा उपद्व्याप केलेला आहे, गृहस्थाश्रम पुन्हा स्वीकारलेला आहे. भगवंता कधी येणार आहेत, भगवंता कधी येणार आहेत, आराधना सुरूच आहे. 12 वर्ष लोटले. आणि 12 वर्षानंतर शके 1995ला आधीच तर चाहूल लागलेली आहे पहिल्या अपत्याची, परंतु माघ वद्य प्रतिपदेला सोमवारचं दिन आहे आणि त्या दिवशी प्रत्यक्षात शंकराचे अवतार असणारे निवृत्तीनाथ जन्माला. केवढा आनंद झाला. आणि मनात विचार यायला लागला की भगवंता तुझी कृपाच अशी आहे की तुला जे पाहिजे ते त्या पद्धतीने तू कृपेने करून घेतो. आता मात्र आपेगावामध्ये राहत असताना मनाला थोडासा दिलासा यायला लागला की भगवंताची वाणी खरीच आहे, गुरूंचे आशीर्वादही खरे आहेत. ते छोटं बालक निवृत्तीनाथ अगदी रांगायला लागले घरामध्ये. केवढा आनंद. कारण बघा, घरामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्या घराचं गोकुळ आपण प्रत्यक्षात अनुभवतो, त्यांनाही तोच आनंद झाला ना.
करता करता 2 वर्षाचा अवधी निघून गेला, कधी हेही कळलं नाही. आणि बरोबर त्याच निवृत्तीनाथांना 2 वर्ष पूर्ण झाले तेव्हा ज्ञानेश्वरांना अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. प्रत्यक्षामध्ये निवृत्तीनाथानंतर 2 वर्षाच्या अंतराने शके 1997, माफ करा 1197 वार गुरुवार आणि कृष्णाष्टमी, बरं कृष्ण जन्माला येणार आहे त्याच वेळेला यांचा जन्म झाला. प्रत्यक्ष भगवंताने अवतार घ्यायचं म्हटल्यावर काय हो, कृष्ण ज्या वेळेला जन्मला त्याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर वृषभ रास त्यांची, आणि कृष्णासारख्याच कृष्णाने जी गीता सांगितली आहे त्याच पद्धतीने या गीतेवर टीकाच करण्यासाठी म्हणून आणि आपल्या सर्वांना त्या ज्ञानेश्वरीच्या मार्गावर नेण्यासाठी म्हणून विष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर जन्माला. आता घरामध्ये 2 भावंड आहेत, त्या माऊलीचा वेळ कसा चाललाय कळतच नाहीये. आणि असेच दिवस चाललेले असताना आता 2 बालकं घरात खेळत आहेत. घराचं गोकुळ विस्तार वाढतोय. करता करता ज्ञानेश्वरांना 2 वर्ष पूर्ण झाली आहे आणि सोपान देवांचा जन्म त्यानंतर 2 वर्षानंतर. बरं, सोपानदेव हे प्रत्यक्षामध्ये ब्रह्मदेवाचा अवतार, कारण मागेच गहनीनाथांनी दीक्षा दिल्यानंतर सांगितलेलं होतं की आपल्या घरामध्ये अवतार होणार आहेत देवांचे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे अवतार घरामध्ये आलेले आहेत. 2 वर्षाचा कालखंड असाच गेला आणि आज मात्र आदिशक्तीचा अवतार होणार आहे, मुक्ताबाईचा. या मुक्ताबाईंनी सोपान देवांच्या नंतर 2 वर्षांनी जन्म घेतलेला आहे. बरं, तो जन्माचा दिवस तरी कोणता आहे तर नवरात्रातील पहिला दिवस आदिशक्ती. आणि या आदिशक्तीचा जन्म झाला. या घरामध्ये आता 4 भावंड आलेले आहेत. गोकुळ विस्तार वाढलेलं गोकुळ अत्यंत आनंदानं हे 4 बालक आणि माता पिता राहते झालेले आहेत. पण किती दिवसपर्यंत राहणार, कारण आताशा रुक्मिणी मातेला असं वाटायला लागलेलं आहे काय हरकत काय आहे, आता तर मुलंही झालेले आहेत. आपण जर पुन्हा आपल्या वडिलांकडे गेलो, गावामध्ये सगळ्यांना बातमी कळाली की भगवंताने आशीर्वाद दिला होता, गुरूंनी आशीर्वाद दिला होता आणि म्हणून 4 बालकं जन्माला आलेली आहेत. नक्कीच बाबांना जर मी सांगितलं तर बाबांचं हे बोलणं इतर ब्राह्मण वर्ग ऐकतील. आणि हो, आपल्याला जो त्रास झाला तो मुलांना नको बरं व्हायला, सारखा मनात विचार यायचा. कारण समाजाने आपल्याला वाळीत टाकलं होतं, पण नको बाबा, हा समाजाचा झालेला त्रास माझ्या मुलांना नकोय. आणि रुक्मिणी माता सारखं सारखं विठ्ठलपंतांना सांगतायत की अहो, या आपे गावामध्ये फारशा आपण राहू शकणार नाही. आता माझं काय म्हणणं आहे, आपण पुन्हा परत आळंदीत गेलो तर नाही, म्हणजे ऐकून तर घ्या तुम्ही. अहो, बाबांना जर हे सगळं माहीतच आहे ना, बाबांनी जर इतर लोकांना सांगितलं, इतर ब्राह्मण वर्गांना सांगितलं तर नाही होते पुन्हा आपल्याला वाळीत टाकणं. पती पत्नीचा वार्तालाप जेव्हा झाला तेव्हा विठ्ठलपंतांनी विचार केला की आपली पत्नी म्हणते ते बरोबर आहे, कारण आपल्यासारखा त्रास मुलांना व्हायला नको, ऐकायलाच पाहिजे. कारण ज्या घरामध्ये पती पत्नी एकमेकांच्या सल्ल्याने अगदी चांगल्या पद्धतीनं विचार करून चालतात ते घर म्हणजे प्रत्यक्षामध्ये गृहमंदिरच आहे ना. हो, मग त्या गृहमंदिरामध्ये दोघांची सल्लामसलत एकमेकांशी असणं म्हणजेच आपण घरामध्ये संस्कृती जपतो, हाच तर खरा अर्थ आहे त्याचा. काही का असे ना, दोघांमध्ये वार्तालाप झाला आणि त्या 4 छोट्या छोट्या बालकांना घेऊन आज हे दाम्पत्य आळंदीमध्ये आले. येताना रुक्मिणी मातेला केवढा आनंद झाला होता की आता प्रत्येक जण बघेल, अगं एवढी छान बाळं झाली आहे, म्हणजे झालं गेलं विसरून जातील. पण छे हो, गावात आलेले, बाबांकडे आले आणि आल्याबरोबर येताच क्षणी इतरांनी सांगितलं की नको, हे आम्ही तुम्हाला वाळीत टाकलेलं असताना या मुलांना घेऊन पुन्हा तुम्ही कशा आले.
विठ्ठलपंतांनी विचार केला, याच्या पुढे हा जास्त त्रास न झालेला बरा, त्यापेक्षा आपण सिद्धपेठामध्ये जाऊन राहिलेला हरकत नाही, कारण सुरुवातीला आपण तिथंच गेलेलो. त्या चारही छोट्या छोट्या बालकांना घेऊन आता ते येणार आहेत. पण आईने आग्रह केला ना 4 दिवस राहा म्हणून. आता 4 दिवस राहत असताना मग मात्र लक्षात यायला लागलं की आजूबाजूचे लोक या छोट्या बालकांसोबत आपल्या मुलांना खेळायला सुद्धा पाठवत नाही. मुलं जर जवळ आलेली असतील तर त्यांना बाजूला सरकवतात. अहो नको, ते संन्यासाच्या मुलांचा विटाळ सुद्धा नको, या पद्धतीची भाषा. आणि विठ्ठलपंतांना ते सहन झालं नाही आहे, म्हणून आज सगळेच्या सगळेजण सिद्धेश्वर बेटामध्ये राहायला आलेले. तो हा काय सुंदर असा तो निरामय परिसर, शांत. इतरत्र ती झाडी, समोरूनच ती नदी वाहतीये, तिचा झुळझुळ वाहण्याचा आवाज. या छोट्या 4ही बालकांना मात्र आनंद व्हायला लागलाय. येता जाता त्या आईला म्हणतात, अगं आई, त्या गंगा मातेचं पाणी काय गोड लागतं चवीला. आणि आई, अगं आम्हाला काहीच नको, भिक्षा मागून बाबांनी जे आणलेलं आहे ना तेच आम्हाला चालतं. हा एवढा सगळा निसर्ग परिसर, आणि ते बघ त्या झाडावर आलेली फळं, मला जर तोडता येत नसेल तर आम्ही 4 जण एकमेकांच्या बरोबर जाऊन ती फळं तोडून आणू. मातेलाही केवढा आनंद व्हायचा, कारण एवढ्या दयनीय अवस्थेमध्ये सुद्धा आपल्यासोबत आलेली मुलं अगदी समाधानाने राहत आहेत. मंडळी, ज्या घरात मुलं समाधानी आहेत, ज्या घरात सगळी मंडळी समाधानी आहे, माता समाधानी आहे, पिता समाधानी आहेत, त्याच घरामध्ये मुलं समाधानी होतात. आणि ज्या घरामध्ये ओतप्रोत भावनेनं भगवंताची आराधना करून समाधान पेरलं जातं, ते घर म्हणजे खऱ्या अर्थानं गृहमंदिर आहे. या गृहमंदिरामध्ये आता हे राहते झालेलं आहे. परंतु दरवेळेला विठ्ठलपंतांच्या मनात विचार यायचा की आपल्यासारखंच या 4 भावंडांचं पण जीवन जाणार आहे. निवृत्ती यायचं समोर, त्यावेळेला लगेच रुक्मिणी माता म्हणायचं, अहो बघा ना मुलगा, माझं काय म्हणणं आहे, आता तो मुंजीला आलाय, मौंजी बंधन झालं पाहिजे. आणि बरं का सांगू का तुम्हाला, अहो आपल्या मुलांना मौंजी बंधनात उपनयन संस्कार केले तरच त्यांना ब्राह्मणत्व प्राप्त होणार. मी काय म्हणते, आपण पुन्हा एकदा जाऊयात ना, अहो त्या लोकांची माफी मागूयात, प्रत्येक ब्राह्मणांची माफी मागूयात, आणि त्यांना एवढंच सांगूयात, आमचं चुकलं असेल हो, आम्हाला माफ करा, पाहिजे तर आम्हाला तुमच्यात घेऊ नका, पण आमच्या मुलांना नका हो असं दूर लोटू. दर दिवशी मातेच्या मनात हाच विचार, पित्याच्या मनातही हाच विचार. आणि आज रुक्मिणी मातेने सांगितलंय की मला काय म्हणायचं ऐका ना. अहो हे लोक ऐकत नाहीत ना, भगवंताकडे आराधना केली ना तर भगवंत मांडतात बरं. मी काय म्हणते ऐका ना, आपण दोघं मिळून मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराला जाऊ. त्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली ना तर नक्कीच शंकर प्रसन्न होऊन आपल्याला योग्य तो मार्ग देतील. पत्नीने हाही सांगितलेला विचार विठ्ठलपंतांना पटला. आणि आता मात्र मुलांचे मौंजी बंधनं, मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवायचंय, सगळं त्यांचं भवितव्य कसं उज्ज्वल करायचं, या विचारासाठी भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब आता नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये आलेलं आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेणार आहेत. बघूयात आपल्याला या संपूर्ण दाम्पत्याला त्र्यंबकेश्वर कोणत्या पद्धतीचे आशीर्वाद देणार आहेत आणि कोणत्या पद्धतीने त्यांची पुढची वाटचाल होणार आहे हे आपण पुढच्या तासिकेत बघूया. आजच्या तासिकेला 2 मिनिटपर्यंत नामस्मरण करून स्वल्पविराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. जात